सालाबादप्रमाणे यंदाही कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भाविकांनी एकत्रित येत श्रावण महिन्याच्या निमित्ताने चांदेकसारे ते श्री क्षेत्र शिर्डीपर्यंत पायी पालखीचे आयोजन केले असून यावेळी परंपरेनुसार साईच्या जोडीत भिक्षा मागून पूर्ण गावाला प्रदक्षिणा मारण्यात आली। या मिरवणुकीत लहान थोर तसेच महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय असा होता। गेल्या 4 वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे या गावातून साईनाथांची भव्य पालखी दर्शनासाठी शिर्डीकडे प्रस्थान करते। श्रावण महिन्यात या पायी पालखीचे आयोजन होत असते। यात लहान थोर महिला भगिनींचा सहभाग मोठ्या संख्येने असतो। साई दर्शनाच्या ओढीने निघालेली पालखी भिक्षा मागण्यासाठी संपूर्ण गावातून सवाद्य अशी मिरवली जाते। या पालखीत सुमारे 700 भाविकांचा सहभाग असून पालखी मार्गात भाविकांकडून विविध सेवाही साईचरणी अर्पण केली जाते। यावेळी विजयराव होन यांच्या हस्ते श्री साईच्या पालखीची आरती करण्यात आली व पालखी शिर्डीकडे प्रस्थान झाली। एसएन न्यूजसाठी चांदेकसारेहून कुणाल जमदाडे। चांदेकसारे ते शिर्डी या पालखीचं आपल्या 5 वर्ष आहे। या पालखीच्या 5 वर्षाच्या निमित्ताने गावातून सर्व साई भक्त 1501 साई भक्त महिला व पुरुष व तरुण मित्रमंडळ जास्त निघतं। आणि या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे का ही पालखी आहे शेषनागाची। ही पालखी आपल्याला गुजरातवाल्यांनी एका साई भक्तांनी दिलेली आहे। तर या पालखीचा नित्यनेम असा आहे का ही जी पालखी कोणी काढी तर या पालखीची भिक्षा मागावं लागते। त्या भिक्षेचा काही जी देणगी होईल त्या देणगीचा खर्च या साई पालखीला खर्च करावा लागतो आणि त्याच्यातून ती साई पालखी आपण काढत असतो। तर आपण सर्व साई पालखी 5व्या वर्षी सर्व गावाची भिक्षा मागून सर्व तरुण मित्रमंडळींनी गावातले सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य करून ही पालखी आपण दरवर्षी काढतो। पालखी शिर्डीतून घरी गेल्यानंतर त्यानंतर आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू होतो। त्या सप्ताहाच्या निमित्ताने 8 दिवस काल्याचे कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण साईचरित्र व शेवटच्या दिवशी भंडारा होतो व गावातील सर्व तरुण महिला व पंचकृषीतील सर्व लोक आपल्या सप्त्याला महाप्रसादाला शेवटच्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी हजर राहतात आणि मनसोक्त बाबांचा प्रसाद माऊलीचा प्रसाद ट्रॅक्टरवाले डीजेवाले ट्रॅक्टरचे गावातील सर्व सहकार्यकर्ता कोणी 1 रुपयात घेत नाही। डीजेवाले पण आपल्याला सहकार्य करतात। त्याबद्दल सर्व साई भक्तांचे मी पायाच्या चरणी प्रार्थना करतो। असंच पुढच्या वर्षी आपण सर्वांनी सहकार्य करावं व ही पालखी परंपरेनुसार चालू राहावं अशी साईचरणी प्रार्थना करून थांबतो। आमच्या पालखी दर आता 5वं वर्ष आहे। वर्षाप्रमाणे चालती आणि सगळे ट्रॅक्टरवाले आम्हाला मोफत सेवा करतात। सगळी ही पालखी 1500 लोकांची असते। दरवर्षीप्रमाणे ही पालखी दर 24 तारखेला म्हणजे 24/8लाच इकडे येते शिर्डीमध्ये दर्शन झाल्यानंतर सगळे प्रसाद घेता आणि पालखी चांदेकसारेला रवाना होती। त्याच्यानंतर आमचा हरिनाम सप्ताह चालू होतो। तो 7 दिवसाचा असतो। शेवटच्या दिवशी कालेचं कीर्तन असतं आणि महाप्रसाद असतो। आता मी सगळ्यांचे आभार मानतो, सगळे भाविकांचे आणि सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पुढं सगळ्यांनी असं सहकार्य करावं आणि दरवर्षीप्रमाणे पालखी चालू राहू द्या।